घनदाट जंगलांच्या मध्ये आकाशाला भिडणारे दोन प्रचंड काळे खडक आणि हजारो वर्षांचा इतिहास जपून ठेवलेलं एक रहस्यमय ठिकाण. ही आहे कर्नाटकातील प्रसिद्ध याना केव्ज. तर मित्रांनो, सुप्रभात. आता आपण पोचलो याना केव्ज या ठिकाणी. याना केव्ज हे दांडेलीपासून जवळपास 2.5 ते 3 तासाचं अंतर आहे. 90 किलोमीटर आहे, पण यायला रस्ते लहान आहेत आणि त्याच्यामुळं थोडंसं यायला वेळ लागतो. आता इथं जेव्हा तुम्ही पोचता याना केव्जला ना, तेव्हा हे पूर्ण जंगलामध्ये आणि तुम्हाला दिसेलच की लगेचच आहे ना, झाडांवरती वगैरे माकडं दिसायला चालू होतात आणि ते ओढाओढी पण करतात. त्यामुळे तुमच्या वस्तूंची काळजी व्यवस्थित घ्यायची जेव्हा तुम्ही याना केव्जला येता. या मोठ्याशा जंगलामध्ये 2 माकडं परत आलेले आहेत. लहानपणी गेले होते इथनं सोडून, आता आलेत परत स्वतःच्या माहेरी. आणि ही या माकडांची फॅमिली आहे. दांडेलीपासून साधारण 80 किलोमीटर अंतरावर घनदाट जंगलातून जाणारा रस्ता आणि थोडंसं ट्रेकिंग केल्यावर दिसायला लागतात हे प्रचंड मोठे शिखर. अप्रतिम नजारा आहे मित्रांनो हा, अप्रतिम, ऑसम. निसर्ग काय असू शकतो ना, याचं जिवंत उदाहरण आहे मित्रांनो. इथं आतमध्ये मंदिर आहे, पण मंदिरामध्ये कॅमेरा फोटोग्राफी अलाउड नसल्यामुळे आतमध्ये मला नाही दाखवता येणार आहे. आतमध्ये ज्या मंदिरात आत्ता गेलो होतो त्या मंदिरामध्ये मस्त महादेवाची पिंड होती, जी गुहेमध्ये होती आणि असं मानलं जातं की ती स्वतःहून बनलेली पिंड आहे. तिथं स्वयंभू पिंड आहे. अजून अभ्यास करून सांगेल मी तुम्हाला जागेची माहिती. अँड दिस इज द एंट्रन्स ऑफ याना केव्ज गाईज. इट्स ह्यूज. याना केव्ज ही फक्त एक नैसर्गिक रचना नाहीये, तर ती एक धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा जपणारं ठिकाण आहे. इथले 2 मुख्य खडक म्हणजे, पहिला दिसतो तो आहे भैरवेश्वर शिखर. सुमारे 120 मीटर उंचीचा हा भव्य खडक आहे. आणि जे दुसरं शिखर दिसतंय त्याचं नाव आहे मोहिनी शिखर. याची उंची सुमारे 90 मीटर एवढी आहे. आता स्थानिक लोकांच्या मते भगवान शिवाने इथे राक्षस भस्मासुराचा वध केला होता. इथे एक छोटंसं शिवमंदिर देखील आहे, जिथे भक्त आजही दर्शनासाठी येतात. वाचल्याप्रमाणे काही माहितीत असं सापडलंय की हे खडक लाईमस्टोनचे बनलेले आहेत. हजारो वर्षांच्या पावसामुळे आणि नैसर्गिक प्रक्रियेमुळे ही अनोखी रचना तयार झालेली आहे. घनदाट जंगल, शांत वातावरण आणि पक्ष्यांचे आवाज, हे ठिकाण लिटरली मेडिटेशनसाठी परफेक्ट आहे. याना केव्ज हे उत्तर कर्नाटकमध्ये येतं. इथे येण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च हा तुमचा सर्वात चांगला टाईम आहे. आणि इथली एंट्री फी जर पाहिली तर साधारण 20-30 रुपये असते. आणि ट्रेक पण खूप सोपा आहे, जिथं तुम्ही जास्त थकत नाहीत. जर तुम्ही दांडेलीला येत असाल तर याना केव्ज मिस करू नका. माझ्यासाठी याना केव्ज म्हणजे निसर्ग, हिस्ट्री आणि अध्यात्म यांचा एक सुरेल संगम. आता असेच जर हिडन प्लेसेस एक्सप्लोर करायला तुम्हाला आवडत असेल ना, तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर पण करा, ज्यांच्यासोबत तुम्हाला इथे जायला आवडेल. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.